ठाणेदार साहेब त्यांनीच आम्ही एक दिवस असे सहज गेलो होतो. त्यांनीच म्हटलं की मॅडम महिला दिनाचा करा. आम्ही फक्त म्हणतो होतो की करायचं का, परंतु त्यांनी म्हटलं की नाही करा, तुम्ही समोर व्हा, आमच्यासुद्धा लेडीजला न्याय वाटल्यास. यांनी आम्हाला खरंच प्रोत्साहन केलं, त्याच्यामुळे आम्ही समोर आलो आणि हे कार्यक्रम चांगल्या तऱ्हेने आम्ही पार पाडलं. धन्यवाद सर, धन्यवाद. जागतिक महिला दिन चिरायू हो. नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज. आज दिनांक 8 मार्च 2026 रविवार, आंतरराष्ट्रीय महिला दिन. महिलांच्या हक्क, समानता आणि सक्षमीकरणाचा संदेश देणारा इंटरनॅशनल वुमन्स डे जगभर साजरा केला जातो. या दिवसाची पार्श्वभूमी 1908 साली न्यूयॉर्क येथे महिलांनी कामगार हक्कांसाठी केलेल्या आंदोलनाशी जोडली जाते. त्यानंतर 1910 साली कोपनहेगन येथे झालेल्या परिषदेत क्लारा झेटकिन यांनी महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. तर युनायटेड नेशन्सने 1975 पासून 8 मार्च हा दिवस अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पहिल्यांदाच भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत तब्बल 500हून अधिक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ही रॅली सिंदेवाही येथील शिवाजी चौक येथून सुरू होऊन बाजार चौक, महात्मा ज्योतिबा फुले चौक, आठवडी बाजार, पद्मशाली चौक, राम मंदिर चौक, हाती मोहल्ला, कोहली मोहल्ला, सिद्धार्थ चौक, आंबेडकर चौक, मदनापूर वार्ड आणि हेटी वार्ड अशा प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. रॅली दरम्यान महिलांनी घोषणाबाजी करत महिला सुरक्षा, सन्मान आणि सक्षमीकरणाचा संदेश दिला. या उपक्रमात सिंदेवाही पोलीस प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे तसेच पोलीस उपनिरीक्षक राणी भोंडवे मॅडम यांची उपस्थिती विशेष ठरली. विशेष म्हणजे पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या आईनेही या रॅलीत सहभाग नोंदविला. मोटरसायकल रॅलीचे आयोजन कविता कुंटावार यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. याबाबत बोलताना आयोजक कविता कुंटावार यांनी सांगितले की महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, समाजात महिलांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे यावे हा या रॅलीचा मुख्य उद्देश आहे. महिलांनी निर्भयपणे समाजात वावरावे आणि एकमेकांना साथ देत सशक्त समाज निर्माण करावा हा संदेश या उपक्रमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षा, सन्मान आणि सक्षमीकरणाचा संदेश देणारी ही मोटरसायकल रॅली सिंदेवाही शहरासाठी प्रेरणादायी ठरली. लोकनाय न्यूज मुख्य संपादक रोशन खानकुरे, सिंदेवाही. मी सौ कविता राकेश कुंटावार, सिंदेवाही. सर्वप्रथम सर्व महिलांना माझ्याकडून महिला जागतिक दिनाच्या शुभेच्छा. याच्यापासून तुम्ही काय म्हणजे जनतेला काय संदेश द्यायचे आहे तुम्हाला? आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आमच्या इथे सर्व महिलांची, पूर्ण सिंदेवाही महिलांची पूर्ण एकता आहे, एकी दाखवायची होती आम्हाला यातून, यासाठी. आणि महिला शक्ती जिंदाबाद, जिंदाबाद. आणि या समोरही अशीच रॅली नेहमी. आता आमचं ही पहिली वर्ष आहे आता, तर याच्यानंतर सुद्धा आम्ही आणखी काढू, याच्यापेक्षा चांगली काढण्याचा प्रयत्न करू. व इतर ज्यांचा नामोल्लेख मी केलेला नाही, या सर्व जागतिक पातळीच्या आणि जागतिक मातृशक्ती या सर्वांना मी माझं अभिवादन करतो. आज जागतिक महिला दिनानिमित्त सिंदेवाही येथील संपूर्ण महिला मंडळांनी जागतिक महिला दिनानिमित्त बाईक रॅली काढण्याचा मानस व्यक्त केला आणि आज त्यांना खूप सुंदर बाईक रॅली यांनी आज पूर्ण शहरामध्ये काढली. मी असं या दिनानिमित्त असं निश्चितपणे सांगेल की महिला एक 50% लोकसंख्येचा जो भाग आहे याला आपण कुठेही टाळू शकत नाही आणि महिलांना पाठिंबा देऊन, आणि आज आपण पाहतो आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे पायलट असो की लोको पायलट असो की विमान आणि एअरफोर्स पायलटपर्यंत आणि मिलिटरीमध्ये सुद्धा आणि खूप मोठ्या सर्वच क्षेत्रामध्ये महिलांचा आज वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि त्यामुळे भारताची प्रगती ही उत्तरोत्तर महिलांची संख्या वाढल्यामुळे विकासामध्ये भारताची प्रगती मोठ्या प्रमाणात होऊन राहिलेली आहे. मी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व उपस्थित महिला मंडळांना खूप खूप अभिवादन करतो आणि अभिनंदन करतो. जय हिंद.